पुरुषोत्तम धानोरकर, राहणार गोवर्धन. मी आज जो विषय झालेला आहे ते सगळ्यासमोर सांगणार आहे. कारण की गोवर्धन अर्जुनेश्वर मंदिर ट्रस्ट ह्याच्यात खूप मोठा घोटाळा झालेला आहे. ते घोटाळा अख्ख्या गावकऱ्यांना समोर येऊन मांडला आहे. सर्वांनी पोस्ट केलेल्या होत्या, मीही केली. आता बाबा तू जर घोटाळा केलेला नाहीस, तुला एवढा राग यायला आहे आणि मग तू घोटाळा केलेला आहे तर 100% खरंच ना. मग तू खरा असेल तर तू समोर फेस कर ना गावातील जनतेला. आणि तू एकट्याला असं गाठून मारतो, हे करतो. आम्ही बांगड्या घातल्या नाहीत ना, देऊ प्रत्युत्तर. वेळ काळ गेलेला नाही ना. आज तू तुझ्या सत्तेच्या जोरावर तू पोलीस स्टेशनला हे ते करीत असेल, मान्य, ठीक आहे, तुझी सत्ता आहे, तू हे करशील. पण तुझ्या पाया उतार झालेला, तुझी पायरी खालून नाही वरून भरलेली. काय आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. येणारा का तुला जसं तसं प्रत्युत्तर भेटणार आहे. काय तू याची काळजी करू नको. भेलेन मी असं आहे तसं तुला प्रत्युत्तर असं भेटणार आहे. तुझ्या बाप जन्मी तुला कोणी दिलं नसेल, तुला हे मी सांगतो. आणि मी तर असं फकीर आहे, मी तर मेलेलं गरीब आहे. तू आज तुला वाटलं मी गावचा पाटील आहे, तुला सोडितच नाही वागा. तू काय व्हायचं ते होऊ दे माझं. तू आज खेटलास ना, तू खेटच. तू लय नागाडाच्या नादी लागलास. तू आज तुला वाटत असं 2-4 असं मारून हे करून मी लय हिरो झाला. येऊन नेमकं इथं काय केलंय? काय माझं म्हणजे गुन्हा दाखल केलेला आहे. पण इथं गुन्हा दाखल करतानाही काही अडचणी आल्या. नेमक्या कशाच्या अडचणी? आता अडचणी अशा आहेत की मी मार खाल्लाय आणि माझ्या FIR क्रॉस द्यायला तो पोलीस स्टेशनला आलाय की बाबा मला मारलं या. आणि असं मी तर म्हणतोय त्याची सगळं डिटेल त्याला तपासायला समोर आणा आणि मलाही आणा, कोणी कोणाला मारलंय. अहो त्याच्या हाताला त्याचं सगळं हे पांढरं आहे, त्याला असं नख जरी ओढलं त्याचं रक्त निघत आहे सगळं. आणि ते म्हणते मला लागलं. आता तू किती धुतल्याच्या तांदळाचा शे तुला आता तपासा आधी समोर येणारच आहे ना. काय असणार आहे? तर उद्या जर त्याला अटक जर केली नाही तर मी SP ऑफिस समोर आमोर उपोषणाला बसणार आहे. त्याला उद्या जर अटक झालेली नाही.